Hello students, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn how to we use elder and how to we use older and the difference between elder and older. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एल्डर आणि ओल्डर यामधील फरक आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत. तर सुरू करूयात. एल्डर इज यूज्ड टू डिस्क्राईब सम वन who is older, senior in family or group. कुटुंब किंवा एखाद्या गटातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्यासाठी एल्डर हा शब्द वापरतात. ओल्डर इज यूज्ड टू कंपेअर द एजेस ऑफ पीपल, ऑब्जेक्ट्स अँड थिंग्स. व्यक्तींमधील वय, वस्तूंच्या वयाची तुलना करण्यासाठी ओल्डर या शब्दाचा वापर केला जातो. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आहेत. त्याआधी आपण एल्डर आणि ओल्डर यातील डिफरन्स पाहू. एल्डरमध्ये नो कंपॅरिझन ऑफ एजेस. एल्डरमध्ये काय असते तर तुलना केली जात नाही. कोणाची तर व्यक्तींमधील वयाची तुलना केली जात नाही. तसेच एल्डरमध्ये वयाबद्दल वर्णन केलं जातं, डिस्क्राईब द एजेस. ओल्डरमध्ये काय तर कंपॅरिझन ऑफ एजेस. ओल्डरमध्ये वयांचं कंपॅरिझन केलं जातं, म्हणजेच तुलना केली जाते. तर या ठिकाणी काही आपण उदाहरणं पाहूया. सम एक्झाम्पल्स. फर्स्ट नंबर आहे, मिताली इज माय डॅश सिस्टर. आता इथं काय आहेत, मिताली ही माझी सिस्टर. एल्डर की ओल्डर काय घ्यायचं इथं. या ठिकाणी मितालीबद्दल वर्णन केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं नाही. मितालीबद्दल काय केलं इथं, वर्णन केलेलं. डिस्क्राईब द एजेस. डिस्क्राईब द एजेस. मिताली इज माय काय येणार इथं, एल्डर. काय येणार, एल्डर. एल्डर येणार. सेकंड नंबर, रेहान इज डॅश दॅन मी. रेहान हा माझ्यापेक्षा एल्डर आहे का ओल्डर आहे हे आपण विचार करूया. तर रेहान हा माझ्यापेक्षा म्हणलं तर काय येणार इथं, तुलना. इथं काय केली आहे, तुलना केलेली आहे, कंपॅरिझन ऑफ एजेस. रेहान हा माझ्यापेक्षा म्हणजेच माझी आणि रेहानची काय केली इथं, तुलना केलेली आहे. म्हणून इथं काय करायचं आपल्याला, काय घ्यायचं, ओल्डर. कंपॅरिझन ऑफ एजेस, दोघांमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे म्हणून इथं काय येणार, ओल्डर येणार. थर्ड वन आहे, हिज होम इज डॅश दॅन हिज ब्रो. त्याचं घर हे त्याच्या भावापेक्षा एल्डर की ओल्डर. काय घ्यावं लागेल इथं. इथं आपल्याला इथं पण काय केलेलं आहे, त्याचं घर आणि त्याच्या भावाच्या घरामध्ये तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. कंपॅरिझन ऑफ एजेस म्हणजेच काय येणार इथं, ओल्डर येणार. काय येणार, ओल्डर. फोर्थ वन आहे, माय डॅश सिस्टर इज गोइंग टू दिल्ली. माझी सिस्टर, माझी बहीण ही दिल्लीला जात आहे. तर या ठिकाणी माय एल्डर सिस्टर येणार की माय ओल्डर सिस्टर येणार, काय येणार. तर या ठिकाणी माझी सिस्टर दिल्लीला जात आहे म्हणल्यावर सिस्टरबद्दल इथं काय, माझ्या बहिणीबद्दल मी काय केले, फक्त डिस्क्राईब केले, वर्णन केलेलं आहे. काय केलेलं इथं, वर्णन केले. त्यामुळे इथं काय येणार, एल्डर येणार. काय येणार, एल्डर. फिफ्थ वन आहे, माय डॅश स्कूटी वॉज व्हेरी फास्ट.
माझी स्कूटी खूप फास्ट होती. मग इथं एल्डर येणार की ओल्डर येणार? माय एल्डर स्कूटी येणार का माय ओल्डर स्कूटी येणार? इथं पण स्कूटीबद्दल काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण इथं एल्डर घेऊ शकतो का? तर तुम्ही म्हणताल हो, इथं डिस्क्राईब केलेलं आहे, इथं कंपॅरिझन नाही, म्हणजेच इथं एल्डर घ्या असं म्हणताल. पण एल्डर घेता येणार नाही का? तर एल्डर इज टॉक अबाउट ओन्ली पीपल. एल्डर फक्त कोणाबद्दल सांगतो की पीपलबद्दल, म्हणजे व्यक्तींबद्दल सांगतो. आणि ओल्डर हे काय